न तुम कम हो न हम कम है जानी प्यार की जानी निभानी मिले मिले सो गाईज फायनली आता आम्ही निघालो हैदराबादमधून अक्कलकोटला जाण्यासाठी. ते गाव किती एक्साइटेड आहे. खुशी आहे की आम्ही अक्कलकोटला जाणार आहे आणि पण नाही की आम्ही हैदराबादवरून चाललो परत. खूप आम्ही खूप आठवणी येतात आता. आठवणी आमच्या इच्छेत आहेत. खूप मेमरीज. सो इकडे बघा गाईज ट्रेंडिंग सॉन्ग. सो आता आम्ही निघालो तिकडनं थेट अक्कलकोटला जाण्यासाठी हैदराबादमधून. सो चला तर मग आता तिकडे भेटूयात. गाईज आता आम्ही अक्कलकोटमध्ये एंटर केलेला आहे आणि गाईज खूप म्हणजे खूपच आम्ही काही सांगू शकत नाही तुम्हाला. आम्ही सगळे आता खुश होत. आता मी जरा रेस्ट घेतोय कारण आम्हाला सकाळचं लवकर दर्शन घ्यायचं आहे. तो तर आता मग सकाळचं भेटूयात आता. तर गाईज गुड मॉर्निंग. आता सकाळचे पहाटेचे 5 वाजलेत आणि आम्ही सगळे आता रेडी झालोत दर्शनासाठी कारण खूप गर्दी येते. सो दर्शन अजून आम्ही थांबलो होतो, खूप लेट होईल आम्हाला. त्यासाठी आम्ही आता लवकर फ्रेश वगैरे झालो आणि आवरून आता चाललो आहे लाईनसाठी. कारण का इथं आत्ता इतक्या गाड्या आहेत की बघून आतमध्ये पण भरपूर गर्दी असेल. तर आता सगळे येत आहेत, ते पाठीमागे बघतायत सगळे झालेत तयार आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी स्वामींच्या. तर चला मग आता पुढे भेटूयात. गाईज सगळे तयार झालेत. हे बघा सगळे पटकन सकाळ सकाळ एवढ्या थंडीची आंघोळी करून वगैरे फ्रेश झालेले आहेत आणि हे सगळे बघू शकता तुम्ही इथं. सो गाईज फायनली आमच्या 20 ड्रीम पूर्ण झालेले आहेत. आम्ही आलोत आता अक्कलकोटला. तर चला मग पुढे भेटूयात. तर गाईज आता आम्ही आलोय इथे फोटोज काढायला. तर तुम्हाला दाखवतात स्वामींची मूर्ती. हे बघा गाईज श्री स्वामी समर्थ. याला आम्ही इतका टाइम रील्स मध्ये बघत होतो, आज रिअलिस्टिक मध्ये बघतोय. जे सगळ्यांसोबत जी इच्छा होते आमची कधीपासून एकत्र जायचं फायनली ते सक्सेस झालेलं आहे. गाईज ही तुम्ही गर्दी बघू शकता. पहाटेचे 5 वाजलेत आणि हे पूर्ण रात्रभर सगळे वेटिंगला थांबले होते आणि आम्ही सुद्धा तसेच थांबलोत. तर आता आम्ही पटकन चाललोय आधी स्वामींच्या दर्शनासाठी. आधी आम्ही दर्शन घेऊन येतो आणि मग आपण बघूयात बाकी आम्ही कसं काय करतो. ते इकडे तुम्ही बघू शकता किती गर्दी येते. गाईज आता गेट बंद होतं त्यामुळे आम्ही पटकन आता आतमध्ये जातोय. इकडे तुम्ही बघा श्री स्वामी समर्थ. तर चला पुढे भेटू. गाईज आता आम्ही आतमध्ये आलो. तर हे बघू शकता तुम्ही आतमध्ये मोबाईल अलाव नाहीये. गाईज तुम्ही फक्त गर्दी बघा. हे बघा तुफान गर्दी आतमध्ये आणि 6:30ला गेट बंद होतो म्हणून आम्ही पटकन आतमध्ये आलोय आणि आता गेट बंद केल्याने आता आम्ही आतमध्ये आहोत. तर पटकन दर्शन घेऊन आधी घेतो आणि आता मग बघू आता काय होतंय ते. चला मग बघूया थोडे. हे बघा गाईज आता दर्शन होतंय स्वामींचं. तुम्ही बघू शकता गाईज. हे बघा गाईज तुम्ही बघितलं वातावरण बघा आतमधलं पहाटेचं आहे आणि असं मन प्रसन्न होतंय ना इथे येऊन. सगळं असं मुक्त झालं आणि वाटतंय आता इथे बघा. हे तुम्ही बघू शकता. आता आम्ही आतमध्ये जातोय पटकन. तर आता आम्ही आधी आतमध्ये जाऊन येतो. श्री स्वामी समर्थ. गाईज आमचं आता दर्शन झालं आहे आणि आता आम्ही बाहेर चाललो आणि हे बघा स्वामींचा वटवृक्ष आहे
आणि इथे आता तुफान अशी गर्दी आहे आणि तरी आमचं एवढ्या गर्दीत देखील आमचं दर्शन झालं आहे फारपणे चांगलं. तर गाईज आता आम्ही आलो हे बघाच होतं तुम्ही स्वामींचे पावले आहे तिथे. हे बघा स्वामींचे पादुका आहे. श्री स्वामी समर्थ. आम्ही इथं प्रसाद घ्यायला आलतोय आणि आम्ही आत्ता स्वामी समर्थ महाराजांचा प्रसाद घेतला आहे आणि आता आम्ही निघतोय पुढे कारण का आता आम्हाला लवकर निघायचं आहे घरी. सो चलो मग पुढे भेटूयात. गाईज आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघतोय. आता इकडनं निघूशी तर नाही वाटत आहे बट हे बघा आम्ही आता इकडनं निघतोय. तर मंदिर खूप भारी होतं आतमध्ये, असं मन प्रसन्नसारखं वाटत होतं ना. खूप पूर्ण आमचा ट्रिपमध्ये जे दमलो होतं ते पूर्ण थकवा आमचा निघून गेला आणि खूप भारी प्रमाणे आमचं दर्शन देखील झालं आहे आणि जाम सगळ्यांना भरपूर म्हणजे भरपूर आनंद झाला. एकत्र दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी तर खूप भारी वाटलं आम्हाला. तर आता आम्ही निघतोय. तर इथून आता आम्ही डायरेक्ट निघतोय आता महाडला. सो चलो गाईज बाय बाय. तर गाईज आमचं दर्शन झालंय. तर कसं वाटतं तुम्हाला दर्शन घेऊन? खूप भारी वाटलंय आता दर्शन घेऊन. तर हां तर आता मी निघतोय घरी जाण्यासाठी. तर आता सक्सेसफुल झाली आमची ट्रिप सगळी. सो आता आम्ही चाललो आहोत घरी. बाय बाय. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आणि इथून आता आम्ही चाललो आहे घरी महाडला. इथं पुण्यामार्गी जाणार आहोत. अजून आम्ही सोलापूरमध्येच आहोत. भरपूर लांब अजून जायचं आहे आम्हाला. तर आजचा दिवस पण आमचा पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे आणि जस्ट आता सगळे नाश्ता करून आलेले आहेत. तर किरण कसं वाटलं तुला हैदराबाद फिरून? खूप छान. आणि इकडे स्वामी समर्थांचं इथे दर्शन कसं झालं? एक नंबर झालं का नाही? सगळं जाम भारी वाटलं. आता स्ट्रिंग पिते स्ट्रिंग. तर चला मग पुढे भेटूयात आता आणि बाय बाय. स्वप्नात आले माझे शंकरजी भक्त. सो गाईज अब हम चले और आम्ही आता पाठीमागे बसलो. ते बघा सो गाईज अब हम पीछे बैठे सब लोग. ये देखो ते बघ ते बघ ते बघ. न तुम कम हो न हम कम है जानी प्यार की है जारी निभानी. पीले पीले तर आता आम्ही थांबलो भोरमध्ये. आता आम्ही इथं जेवण बनवतोय सगळे. हे तुम्ही बघू शकता सगळीकडे कसे सगळे जेवण बनवतायत. बघा रितेशला बघा आमच्या काय काम करतोय एक नंबर. आचार्य आहे तो आचार्य मंडळ आमची बुलबुल आमची बुलबुल. एक बेरवाडी वरून हे बोलवलंय आम्ही आचारी. हा बघा आदिनाथ. त्या एक मानगाववरून आहे. असे भरपूर सगळेजण आहेत जेवण आचार्य आहेत बाबा. इथं 101 आहेत ते आता निघालेत. आणि इकडे बघा आमचा रोहित दादा. हा टार्झनचा ड्रायव्हर आहे. गाईज इथे आता बुलबुल म्हणजे आमचा ॲस्थेटिक वाला पापड तळतोय. हा बघा ह्याला आम्ही पापड तळायला ठेवलाय. हे बघा आहे वाटो. हे बघा गाईज आता सगळे इथं थांबलेत. उतरले जातो सगळे. इथं आम्ही भात टाकलाय शिजायला आणि इकडे आता चॉपिंग मी टोमॅटो कापलेत. आता आधी इथं कांदा सोडतोय. सर पण कांदा सोडतायत. प्रसादने आता लसूण सोडून मोकळं झालाय. आणि हा आमचा ह्याला आम्ही जरा असाच ठेवला आहे कारण का हा आमच्या शेवटला भांडे घासणार आहे. त्यामुळे ह्याला तसंच ठेवला आहे आम्ही. आणि ते आता आम्ही सगळे थांबतोय. मस्त गाणी लावलेत आणि असं एकदम बेस्ट एक्सपिरियन्स घेणार. स्वतः जेवण बनवून खाण्यामध्ये मज्जाच वेगळी असते.
आणि लास्ट टाईम आता आम्ही सगळे लास्ट झाले आमचे सगळं आम्ही फिरून सगळं आलो आहे. आता आम्ही भोर घाटामध्ये आहोत, भोर मार्गी जातो आहे जाताना. तर मस्त की आता 2 तास झालेत आम्हाला घरी जायला. पण इथे येऊन मस्तपैकी जेवण बनवून खाण्यामध्ये मज्जा ही मात्र कुठेच भेटणार नाही. त्यामुळे ही एक नंबर आहे माझं जे आम्ही आता करतोय स्वतः जेवण बनवून. आणि जाम मज्जा आली आम्हाला, खूप मज्जा केली आम्ही यंदा ट्रिपला. 5 दिवस झाले आम्हाला येऊन आणि 5 दिवस कसे निघून गेले ते कधीच म्हणजे काय कळलंच नाही. सकाळी स्वामींचे दर्शन झाले आणि असं एकदम मूड फ्रेश आहे आता. मस्त आता जेवू, थोडं इथे नाचू मिचू आणि निवांत आता मग घरी जाऊ. सो चला मग पुढे भेटू. गाईज इकडे आता नेक्स्ट पापडवाली आता बसले किरण कांबळे आणि हिला आता आम्ही बोलवले श्रीवर्धनवरून. तर ही बघा. त्यानंतर आता सगळे एक झारावाला हा परफेक्ट मॅडम हा शेफ दिसतोय, आचारी. हा आचारी शेफ नाही, आचारी दिसतोय या गावाकडचा. तर इकडे काय आता सगळेजण बसलेत हे बघा. वाट बघतात कधी शिजतंय कधी खातोय. आज त्यांना आम्ही आराम दिलाय आणि आज आम्ही जेवण बनवतोय, फक्त त्यांना घालणार होतो करून. हे बघा गाईज. पूर्वा पापड आज आमच्या आचारी आणि ग्रुपमधून बुरात मेन शेफ आहे आणि बाकी काम करत आहे. आम्ही फक्त बघण्याचं आणि नशीब तूच बोलली. तुम्हाला लवकरच बघायला भेटेल की कोण. स्टे ट्यून. आता तिसरी पापडवाली आलेली आहे पूर्वा. आणि इकडे आता आमचं चिकन शिजलंय, थोडंसं राहिले. तिकडं भात शिजून झाला आहे, सगळं झालं. आणि इकडे आता सगळे बसलेत. हे बघा हे कामाचे आहे. हिने तळलेत पापडवाली हे बिनकामाचं आहे. आणि बाकीचे आता सगळे बसलेत. सो गाईज इकडे बघा हे आमचं चिकनाचं शिजतं इकडे मस्त. आणि आता पापड तळून झालं आहे. आणि इकडे आता कशीच बसले कोथिंबीर निवडायला, तर ती कापून टाकणार आहे ह्याच्यात. तर चला मग आता भात पण शिजलं आहे आमचं, रेडी झाले. आता आम्ही जेवू मस्तपैकी. चल दाखवतो तुम्हाला आता. तो काही आता जेवण झाले बनून आणि इकडे आता आम्ही सगळे जेवायला बसतोय. आता मी जेवण वाढून आलो आणि आता प्रसाद वाढतोय. इकडे सगळे हे नॉनव्हेजवाले आहेत आणि इकडे हे सगळे व्हेजवाले आहेत. ह्या दोघी नॉनव्हेज आहेत. तर इकडे आता सगळं आम्ही जेवतोय, मस्तपैकी झालंय जेवण आमचं. सो मी पण आता जातोय जेवायला, भूक लागले जोरात. लास्ट इयरच्या ट्रिपमध्ये आमच्या गाडीने काय ते हाईड अँड सीक कॉफीवाला ह्या बिस्किटाची ऍड केली होती. आणि आता कुठली करणार आहेस? आता बिस्किट बिस्किटचं नाव आहे कोकोनट बिस्किट आणि त्याचा ब्रँड नेम आहे पतंजली. हे बघा, हवं तरी विजिट करा पुणे सिटीला. वा महाड मधून पुणे सिटीला आलो. महाडमधून आलेला आहोत, बिस्किट घेतलंय महाडमधून आणि आणलं पुणे सिटीमध्ये. इकडे बघा एकटीच खाते. काय भुका आम्हाला लागला तर खाते. इकडे मानवचं काय चाललंय आता काय माहिती. असो मॅडम हे बघा गार्गे मॅडमला आवाज येते. मॅडमला आता पतंजली कोकोनट बिस्किटची ऍड आहे. पटकन विजिट करायची असेल गार्गी पत्ता सांग एकदा त्या पतंजलीचा, दाखव जरा त्याचा इथे पॅकेट रिव्हील करत आहे गार्गी. आणि इकडे मॅम पण आलेत खाण्यासाठी. दाखव जरा मला ते आधी मी पहिला मला फर्स्ट प्रायोरिटी गोज टू मॅडम. ओके देन मी ना देन गिव्ह मी. बघा खाऊन. अरे मला कोणीतरी द्या रे, भुका लागल्या बाबा इथे. मॅडम कसं वाटतंय बिस्किट, कसं वाटतंय काहीतरी सांगा, रिव्ह्यू द्या जरा. एक नंबर आहे ना, खूप डिलिशियस आहे. ट्राय करा. आम्ही परत तुझ्याकडे घ्यायला येणार आहोत. लास्ट टाइम यांनी कुठली ऍड केली होती ट्रिपला? हाईड अँड सीक कॉफीवाला ट्यूब छान लागतं ना, चहामध्ये खूप छान लागतं.
तर गाईज आमचे सगळे पार्ट संपलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप आम्ही एन्जॉय केला हैदराबादमध्ये. आणि आमची लास्ट ट्रिप होती कॉलेजची, कारण का आता इथून पुढे माहीत नाहीत आम्ही परत कधी अशी ट्रिप काढू, कारण का आता लास्ट इयर होता आमचा. आणि खूप म्हणजे खूपच आम्ही धमाल मस्ती तुम्ही बघितलं असाल सगळ्या पार्ट्समध्ये व्लॉग्समध्ये कसे आम्ही एन्जॉय केलं आहे ते. आणि भरपूर आता आम्ही सगळे गेले आता ते दिवस आमच्यात आता फक्त आठवणीत राहतील, मेमरीज राहतील आमच्या भरपूर ज्या आम्ही क्रिएट केल्या आहेत. सो बघू आता नेक्स्ट व्लॉग कधी येतोय ते. आणि आता आमचे सगळे हैदराबादचे सगळे व्लॉग्स संपलेत आणि खूप आम्ही मज्जा मस्त केली. तर बघा तुम्ही बघितलं असाल तर थँक्यू सो मच. भेटूया असंच एकदा पुन्हा कधीतरी.